Good afternoon, all of you. Let me start. In the morning lecture, you have seen the concept behind this, how to evaluate this limit if region is given. Okay, I think we have solved one example also. Am I right? Yes, sir. Okay. So now we'll see the second example. What is the example number second? Evaluate double integration over the region R y dx dy over the region R bounded by x equal to 0, y equal to x square, and x plus y equal to 2 in the first quadrant. Evaluate double integration over the region R y dx dy. Evaluate double integration over the region R y dx dy. So see everyone. So let I is equal to. What is important in this example? What is important in that example? Integration is not important actually, from my point of view. What is important? Yes. Hello. To find limits. Find limit is important, but correct limit. Find correctly limit. Okay. तर काय कसं काढायचं आपण सकाळी पाहिलेलं आहे. कसं पाहिलेलं आहे? Where R is a region bounded by y is equal to x square. किती कर्व दिलेत? 3. X equal to 0 and x plus y equal to 2. So 3 कर्व दिलेत. आपण आता ड्रॉ करून घेऊ वन बाय वन. पहिल्या क्वार्टर मध्ये दिलं त्याच्यामुळे आपण शक्यतो फर्स्ट क्वार्टरचा विचार करूया. पहिलं रिजन कुठला आहे? पहिले इझिली काय कॅल्क्युलेट करता येईल? जे मोठं आहे ते कॅल्क्युलेट करून घेऊ. काय आहे? y इक्वल टू एक्स स्क्वेअर. व्हॉट इज y इक्वल टू एक्स स्क्वेअर? यस. जे इझिली ते कॅल्क्युलेट करून घेऊ. पहिल्यांदा ते काय y x. So y equal to x square. So this is y equal to x square. This is y is equal to x square. परत काय? x equal to 0. Where the x equal to 0 present? Which line? Y-axis. Okay, very good. Y-axis itself, x equal to 0. Then next, x plus y equal to 2. So x plus y equal to 2 काढण्यासाठी काय करणार? एन पॉइंट काढायचे नेहमी, जे की तुम्ही 9वी ला शिकला असाल. ग्राफ x आणि y. x equal to 0 2. So x equal to 0 टाकलं, y ची व्हॅल्यू काय? 2. y equal to 0 टाकलं, x ची व्हॅल्यू काय? 2. सो कुठले पॉइंट आहे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 0 2. 0 2 कुठे? समवेअर हियर.
आता असं समजा आपण माझ्याकडे काय स्केल नाही त्यामुळे इथे 0 to कुठे इथे जॉईनिंग दिस लाईन जॉईन केली लक्षात दिस इज द लाईन ऑफ व्हॉट इज दिस इक्वेशन ऑफ दिस लाईन x प्लस वाय इक्वल टू 2 आता सर्व कर्व कंटेन असलेला सर्व कर्व x इक्वल टू 0 y इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि x प्लस वाय इक्वल टू 2 सर्व कर्व कंटेन असलेला रिजन कुठला रे रिजन कुठला सर्व कर्व कंटेन असलेला रिजन कुठला ओ ए बी बरोबर आहे का ओ ए बी ई ए बरोबर आहे का यस हॅलो Yes. आता हा तुम्हाला काय काढायचंय लिमिट काढायचं लिमिट काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितले सोपी मेथड काय सांगितले व्हर्टिकल स्ट्रिप किंवा हॉरिझॉन्टल स्ट्रिप घ्या व्हर्टिकल स्ट्रिप घ्या बेटर वे तर हे काढायचे त्याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा सो हा बी पॉईंट काय रे हा बी पॉईंट किती असेल एक्स इक्वल टू 0 Zero. किती रे 0 2 बरोबर आहे सो हा ए पॉईंट किती रे ए पॉईंट किती ए पॉईंट किती ए पॉईंट किती जस्ट सॉल्व दिस टू इक्वेशन कुठल्या दोन इक्वेशन पे पहिले एक्स प्लस वाय इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन काय वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर हे दोन इक्वेशन एकमेकाला टच होतात ना हे दोन इक्वेशन सॉल्व करा वाय इक्वल टू इथे पुट करून टाका काय होईल रे एक्स प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 सो वी गॉट दॅट एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 2 सो एक्स इक्वल टू 2 and x plus 1 equal to 2 so x equal to 1 x plus x equal to 2 so x equal to 2 is not possible ना why हॅलो कारण की हा जर x equal to 2 इथे असेल x equal to 2 पॉसिबल होईल का रे हा नाही मग हा पॉसिबल नाही हा पॉसिबल आहे सो x equal to 1 टाका सो x equal to 1 इथे टाकल्यावर y काय होणार रे y काय होणार 1 1 आलं लक्षात हॅलो सो व्हॉट इज दिस पॉइंट 1 1 कळालं हॅलो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कळालं Yes. ओके रेस्ट ऑफ पीपल प्लीज सांगा बरं का पटकन नुसतं ऐकत बसू नका नाही तर उपयोग नाही काय रे ऐकून आता कुठलं स्ट्रिप कन्सिडर करणार रे व्हर्टिकल करूया हॉरिझॉन्टल केलं तरी चालतं व्हर्टिकल करू दॅट इज बेटर वन सो व्हर्टिकल स्ट्रिप सो व्हाट इज द रीजन सो दिस इज द रीजन ना हा पूर्ण आर so this is the r this is the r so what is the inlet हा इन झाला इन काय रे आणि हा आउट झाला what is the इनरचं इक्वेशन काय हॅलो इनरचं इक्वेशन काय या ठिकाणी जे इनलेट होतं त्याचं इक्वेशन काय हे जे काय ठिकाणी इनर होतं त्याचं इक्वेशन काय इथे यस y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 2 म्हणजे y इक्वल टू किती रे आउटलेट y इक्वल टू 2 minus 6. हा ऋतुजा 2 minus 6. व्हेरी गुड 2 मायनस एक्स व्हेरी गुड सो मग लिमिट डायरेक्टली भेटलं सो व्हॉट इज द लिमिट ऑफ वाय सो लोअर व्हॅल्यू ऑफ वाय कन्सिडर व्हर्टिकल स्ट्रिप दॅट इज अ बेटर वर्ड consider vertical strip so lower value y equal to x square and upper value y equal to 2 minus x लक्षात limit of y काय आलंय so therefore limit of y is y is from x square to 2 minus x. Now, minimum value of x. What is the minimum value of x? एक जर लिमिट जर व्हेरिएबल असेल तर दुसरं लिमिट काय असतं नेहमी कॉन्स्टंट असतं व्हॉट इज एक्स सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स मिनिमम व्हॅल्यू पूर्ण इक्वेशन मध्ये एक्स मिनिमम किती आहे म्हणजे हा जो रिजन आहे from region R
आर काय ओ ए बी ओ वी कन्सिडर या पूर्ण रिजन मधून मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स काय रे? 0. व्हेरी गुड. अँड मॅक्स व्हॅल्यू ऑफ एक्स? मॅक्स व्हॅल्यू ऑफ एक्स? मॅक्स व्हॅल्यू ऑफ एक्स? Very good. 1. 1. Very good. Very good. Max value of x is 1. Very good. Okay. Now what is the I? What is the I? Integration. आता y चे लिमिट काय? x square to 2 minus x जे की व्हेरिएबल आहे. x चे लिमिट काय? 0 to 1. So what is the function y dx dy? इंटिग्रेट करा. विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे आधी? विथ रिस्पेक्ट टू काय करणार आधी? यस, Y. y करणार. मग यात कॉन्स्टंट काय? विथ रिस्पेक्ट टू y कॉन्स्टंट काय? विथ रिस्पेक्ट टू y कॉन्स्टंट काय? x आहे. ओके, सो वी गॉट दैट x ची व्हॅल्यू नाही त्यामुळे जस्ट वी गॉट y इज इक्वल टू x, y इक्वल टू 2 मायनस x y dy and then dx. x ची व्हॅल्यू असते तर बाहेर घेतलं असतं. सो वी गॉट दैट इंटिग्रेशन x इक्वल टू 0 टू x इक्वल टू 1. सो व्हाट इज इंटिग्रेशन? इंटिग्रेशन काय झालं रे? y स्क्वेअर बाय 2 इन द लिमिट ऑफ y इक्वल टू x स्क्वेअर ना, एक्सट्रीमली सॉरी, y इज इक्वल टू x square to 2 minus x in the dx. So just put upper limit, put lower limit. What is the upper limit and lower limit? What is the upper limit? 2 minus x bracket square divided by 2 minus x square its square by 2 minus lower limit upper limit put केलं dx. Now simplification is integration x equal to 0. What is the common throughout the equation? What is the common throughout the equation? प्रत्येकातून कॉमन काय रे? हॅलो, कॉमन काय रे? 1/2 is the common. We take outside ना, बरोबर आहे का? What is the remaining inside? Just a square minus b, a minus b, a square minus twice ab plus b square minus x raised to 4 dx. Now integrate. We got the required answer. What is the integration? What is the integration? 4x minus 2x square minus x cube minus x raised to 5 by 5 in the limit 0 to 1. So put upper limit, put lower limit. What do you get the answer? Put upper limit 4 minus 2 plus 1 minus 1 by 5 minus 0. So what do you get the answer? Last answer, yes, tell me. Yes. What is the last answer? Yes, tell me. 4 वजा 2. 4 वजा 2 किती रे? 2. 2 अधिक 1 3. 3 minus 1 by 5. 3 5 15. 1/5. किती रे? चुकलं काहीतरी? Yes, here is the wrong one na. Sorry, extremely sorry. Here is the wrong one. X cube by 3 na. 1 by 3. So 4 minus 2, 2. 2 plus 1 by 3. So किती आले? 15. 15. इथे 15 दूनी 30. 5 आणि 3. What is the one? कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स आणि हे कर्व ट्रेसिंग. कॉम्प्लेक्स आणि कर्व ट्रेसिंग. हो, कॉम्प्लेक्स कर्व ट्रेसिंग. येस. Yes. 1/2 into 32/15 ना. So we got the answer 16/15. लक्षात? हॅलो, क्लिअर का? मला इकडला RHS पार्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. LHS जो पार्ट काढलाय मी, कुठला रे? लिमिट. अलग लक्षात? हॅलो प्रत्येकाला. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. एनी प्रॉब्लेम आस्क मी. परत वाटलं हे सोड, इंटिग्रेशन वाटलं व्यवस्थित सॉल्व्ह करू, तुम्हाला वाटत असेल तर असं. हॅलो, रिप्लाय दे रे पटकन. वन वे कम्युनिकेशन नकोय रे. कळलं का? हे कळलं का? परत एक्सप्लेन करूया.
इंटिग्रेशनचा पार्ट कळाला का? Yes, sir. ओके Yes, sir. ओके ओके. एक काय आहे? काय? माझा मोबाईल दे. आता डिस्टर्ब सौरभ दादा, दादा सौरभ मोबाईल आपलं अनम्यूट झालंय, म्यूट करा. व्हेरी गुड. सगळे कसे दहे दादा लोक आहेत रे. झालंय का? पुढे जायचं का? हॅलो, बोला ना. 1 minute, sir. ओके.
ओके. झालंय का सगळ्यांचं? Yes, sir. पुढे जाऊ. Yes, sir. Yes, sir. कारण थर्ड वन एक्झाम्पल. You all it? You all it? Double integration over the region R. X square plus y square into dx dy over the area of a triangle, area of the triangle, area of a triangle whose vertices are, whose vertices are 0, 1, 1, 1, whose vertices are 0, 1, 1, 1 and 1, 2. whose vertices are 0, 1, 1, 1, 1, 2. सगळे वर्टायसेस कशामध्ये आहेत रे? सगळे वर्टायसेस काय आहेत? पॉझिटिव्ह. मीन्स युअर ट्रायंगल कंटेनिंग इन what is the position of your triangle? First quadrant. First quadrant. Okay, the triangle containing first quadrant. Okay, so we just draw the triangle. First quadrant. Okay, what is the first point? Where the first point? 0, 1. Where the 0, 1 present? On y-axis. On y-axis. Very good. Somewhere here, somewhere. अंदाजेच. So this point is 0, 1. त्याला आपण म्हणूया A. त्या पॉइंटला म्हणूया A. पुढचा पॉइंट कुठला आहे? 1, 1. 1, 1. कुठे असणार आहे? इथे कुठेतरी ना. अंदाजे नाही म्हणतात सर हे 0, 1 हे डिस्टन्स एवढं आणि हे 1 डिस्टन्स एवढं नाही, अंदाजे बोलतोय. तर म्हणताना असं कसं? हा असेल B 1, 1. पुढचा पॉइंट कुठला रे? C. X axis 1 आणि Y axis 2 आहे इथे 1, 2. So C 1, 2. So C काय? 1, 2. So joining this all these point. आलं लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. हा, आता कुठला स्ट्रीप कन्सिडर करणार? कुठला स्ट्रीप कन्सिडर करणार? जस्ट एक कन्सिडर द व्हर्टिकल स्ट्रीप ना. व्हर्टिकल स्ट्रीप कन्सिडर करा. हॉरिझॉन्टल स्ट्रीपने सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ दिस लाईन काढायचं आणि इक्वेशन ऑफ दिस लाईन काढायचं. हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ दिस लाईन? येस, हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ दिस लाईन? हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ दिस लाईन? एक तुम्हाला x चं लिमिट इझिली भेटलं. चला x चं लिमिट सांगा. चला पटकन. x चं लिमिट भेटलं. x चं लिमिट काय रे? x चं लिमिट काय? तर तुम्हाला x चं लिमिट भेटलं. x चं लिमिट काय? हॅलो. 0 to 1. व्हेरी गुड. x चं लिमिट तुम्हाला इझिली भेटलंय. आणि हे जर तुम्ही कुठला स्ट्रीप कन्सिडर केला असतं तर हाच जर तुम्ही हॉरिझॉन्टल स्ट्रीप कन्सिडर केला असता तो लिमिट कसं आला असतं? y चं लिमिट. y चं लिमिट काय आलं असतं मग? हा जर तुम्ही व्हर्टिकल स्ट्रीप कन्सिडर हॉरिझॉन्टल स्ट्रीप कन्सिडर केला असतात तर y चं लिमिट काय आलं असतं? y चं लिमिट काय आलं असतं? हॅलो. 1 to 2. 1 to 2. Very good. Minimum value of y is 1. Maximum value of y is 2. Very good.
चेंज झाला असं थोडस. पण आता एक्सला आता तुम्हाला इथं व्हर्टिकल स्ट्रीप आहे, म्हणजे हा तुमचा इनलेट आहे बरोबर आहे, आणि हा तुमचा आउटर आहे, आउटर पॉइंट आहे. मग आउटर पॉइंट हा तुमचा रिजन आहे, हा तुमचा रिजन आहे, दिस इज आर. मग हे लिमिट सॉरी ही इक्वेशन काढायचं. हाऊ टू फाइंड दिस इक्वेशन, किंवा हे इक्वेशन काढा. चला तर ही इक्वेशन काढायचं मला वाटत नाही काही गरज आहे, कारण की ते थ्रूआउट वाय काय आहे रे, हे थ्रूआउट वाय काय आहे. 1. व्हेरी गुड. म्हणजे आपला लोअर व्हॅल्यू तर झाली 1 झाली, अप्पर व्हॅल्यू साठी काढावं लागेल. सो इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन AC is, what is the equation of line AC? Yes. सांगा रे मित्रांनो, फास्ट माहिती आहे तुम्हाला सगळं. What is the equation of line? 2 point is given. What 2 point form? What 2 point formula? Y minus y2 divided by y2 minus, तू मध्ये का आला बाबा, y2 minus y1 x minus x2 divided by x2 minus x1. बरोबर आहे का? हॅलो, का चुकलंय? येस सांगा पटकन, तुमच्याकडे आहे सगळं फॉर्म्युला तरी मला सांगत नाही, अवघड होतं तुमचं. असं काय ते फॉर्म्युला सांगा पटकन मित्रांनो, असं नका करू रे, पटकन सांगा ना. असून द्या. y-2 डिवाइडेड बाय Y minus Y1 upon Y1 minus Y2 is equals to X minus X1 upon X1 minus X2. सॉरी नाही x2 minus x1. ओके, x2 minus x1, x minus x1. So y minus y1. So what do you get that x minus 1 divided by this one with that AC काढताय ना. We got that term is 1 minus 0 is 1. So we got that y minus 2 is equal to x minus 1. So we got that y equal to x plus 1. We got the equation of line. So what is the equation of this line? Y is equal to x plus 1. So limit of y, lower value of y is 1. Upper value is y equal to x plus 1. Minimum value of x, value of x is 0. What is the max value? Max value is 1. So we got that I is equal to double integration y is equal to 1 to x plus 1, x equal to 0 to 1. We got x square plus y square dx dy. This part is, I think, a quite simple one. X equal to 0 to 1. We got, just we take integration. What is integration with respect to y first? Integration x equal to 0 to 1. Integration y equal to 0 to x plus 1. X square plus y square dy first, then dx. We integrate with respect to dy. So x square y cube by 3. Here is 0 to x plus 1 dx. Just integrate x equal to 0 to 1. We just put that upper value x plus 1. We got x square x plus 1. Here is x plus 1 bracket cube divided by 3 minus 0. There is no need to simplify, just we simplify the first bracket, x equal to 0 to 1. Here x cube plus x square plus x plus 1 bracket cube divided by 3 dx. Just integrate. What is the integration of this? X raised to 4 by 4, x cube by 3. What is the integration of x plus 1 bracket raised to 3? Is x plus 1 bracket raised to 4 divided by 4 means 13. So 4 3 12 into derivative of x plus 1 inside bracket is 1. So minus in the limit of 0 to 1, put upper limit, put lower limit, I equal to 1 by 4, 1 by 3, 2 raised to 4 by 12, minus lower limit 0, 0, minus 1 by 3. Just simplification. What do you get the answer? Just simplification. What do you get the answer? Yes. 1 by 4. 2 raised to 4 किती रे?
आणि 16 किती 16. 16 divided by 12. Just take the calculation. We got that LCM 3, 19 by 12. 19 is ना 4 12 काय चुकतंय काय? Sir, -1/3 राहिलं. -1/3. This -1/3 with this +1/3 get cancelled, na? -1/3 plus 1/3 get cancelled. Am I right? X raised to 4. Just check again. Just check again. Okay, okay, okay. Just we take mistake. Mistake काय केली मी कोणी सांगू शकता का? Hello, hello. You just do not write down. We take one mistake. Yes, कोणी सांगू शकता का? What is the limit of y? Limit of y काय रे? अरे limit of y काय आहे? 1 to x plus 1. 1 2 आहे ना, आपण 0 2 घेतलाय. काय आहे 1 2. So we got that limit of y is 1 2. Okay, just we simplify 1 2 minus lower limit 1 x square 1 1/3 dx. Simplify x cube plus x plus 1 bracket cube divided by 3. हा x square आणि हा. Okay, just wait. Where is x square ना? हा x square इथला x square आणि हा x square get cancel. -1/3 dx. Just integrate. We got x raised to 4/4 plus x plus 1 bracket raised to 4/12 minus x by 3 in the limit 0 to 1. Put upper limit 1/4 plus 16/12 minus 1/3. Lower limit is 0 minus 1/12 0. Okay. So just simplification I equal to, yes, common LCM is 12. Common LCM is 12 equal to 3 16 वजा 1 वजा 1 12. 16 आणि 3 19 वजा 15 17 12 तरी चुकतो. Calculation, we make some mistake on calculation. I don't know why. 16 minus 4, no? Huh? 3 plus 16 minus 4 minus 1 upon 12. 16 minus इथे किती 3 ना 16. इथे किती -4. इथे किती -1 12. किती झाले 16 आणि 3 19. 19 वजा 5. 14/12 ना. आणि सिम्प्लिफाय केलं तर 7/6. येस, नाव इट इज राईट. Yes. All of you understand? Please reply. Yes. Hello. Yes, sir. Yes, sir. Okay. Okay. Just mistake fastly केल्यामुळे ते mistake होत आहेत. तुम्ही करू नका असं. झालंय का? कळलं का? हे कसं आलं कळालं का? वाटलंच तर लिहा तिथे y minus y1 divided by y2 minus y1, x minus x1 divided by x2 minus x1. Okay.
सो just take the screenshot. Just take the screenshot of this. परत कनेक्ट व्हा. परत कनेक्ट व्हा. Just take the screenshot. परत कनेक्ट व्हा.